परतवाडा धारणी मार्गावरील सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झालाय। प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी बस थेट दरीत जाऊन कोसळली। या घटनेत तब्बल 50 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। सर्व जखमी प्रवाशांवर लगतच्या सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त खासगी बस परतवाडा येथून दररोज सकाळी धारणीच्या दिशेने जाते। या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत असतात। सोमवारी सकाळी देखील बस परतवाडा येथून धारणीच्या दिशेने निघाली। सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास बस सेमाडोह परिसरात आली असता एका अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले। काही क्षणार्धात बस पुलाच्या खाली खोल दरीत जाऊन कोसळली। अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी मोठी आरडाओरडा सुरू केली। स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले। या अपघातात जवळपास 50हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे। यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले आहे।